हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS 1 लेसन नंबर 15 कम्युनिकेशन अँड मास मीडिया हा लेसन. तर कम्युनिकेशन आणि मास मीडिया काय असतं, त्याचा आपल्याला कसा बेनिफिट होतो किंवा कोणते त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, हे सगळं आपण या लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे EVS 1, EVS 2, इंग्लिश, मॅथ्स सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज मिळतील. तर चला आपण लेसनला स्टार्ट करूया. कॅन यू टेलमध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. वी वॉच TV प्रोग्राम्स ऑन मेनी डिफरंट चॅनल्स, वेअर डू दे कम फ्रॉम. जसं की बघा, तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून चॅनल्स असतील किंवा दुसरेही चॅनल्स टीव्हीवरती बघतात. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे चॅनल्स असतात ते कसे येतात किंवा आपण टीव्हीवर कशा पद्धतीने बघू शकतो, असा क्वेश्चन दिला आहे. सेकंड आहे, वी टॉक टू अदर्स ऑन अवर मोबाईल फोन्स, व्हॉट मेक्स कम्युनिकेशन ऑन ए मोबाईल फोन पॉसिबल. की आपल्या हातात मावेल एवढा छोटासा तो मोबाईल असतो, पण त्या मोबाईलमुळे आपण दुसऱ्या देशात, दुसऱ्या शहरात असलेल्या व्यक्तीशी इझिली बोलू शकतो. तर हे कशामुळे पॉसिबल होतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. In the first chapter we learn about launching of spacecraft and artificial satellite. बघा, जो फर्स्ट लेसन तुम्हाला EVS 1चा दिलेला आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लेसनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की स्पेसक्राफ्ट काय आहे किंवा आर्टिफिशियल सॅटेलाईट जे असतात ते लॉन्च केले जातात स्पेसमध्ये. तर या सगळ्यांचा उपयोग करून, यूज करूनच हे जे कम्युनिकेशन होतं, जे मोबाईलवर होत असेल किंवा टीव्हीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स बघतो, तर त्यासाठी कशाचा उपयोग होतो, आर्टिफिशियल जे सॅटेलाईट्स असतात जे लॉन्च केले जातात स्पेसमध्ये, त्यांच्यामुळे हे पॉसिबल होतं. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर यूज इन मॉडर्न मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. की जी हे मॉडर्न मेथड्स आहेत कम्युनिकेशनसाठी जे आपण यूज करतो, फोन्स असतील, मोबाईल्स असतील, TV असेल, कम्प्युटर, इंटरनेट असेल, तर हे सगळं पॉसिबल कशामुळे होतं आहे, तर जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स स्पेसमध्ये लॉन्च केलेले आहेत त्यांच्यामुळे. द सिग्नल्स आर डिलिवर्ड व्हेरी क्विकली फ्रॉम पॉईंट टू अनदर. की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर असलेली व्यक्ती असेल त्याच्याशी आपण बोलू शकतो. ते कशामुळे होतात की हे जे सॅटेलाइट्स असतात ते स्पेसमध्ये फिरत असतात, तर ते जे सिग्नल्स असतात ते डिलिव्हर करतात एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत, आणि त्यामुळेच आपण मग फोनचा, मोबाईलचा यूज करू शकतो आणि बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल, वी कॅन वॉच द लाईव्ह टेलिकास्ट ऑफ एनी इव्हेंट गोईंग ऑन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. फॉर एक्झाम्पल फुटबॉल और क्रिकेट मॅचेस. बघा, तुम्ही सुद्धा बघत असाल क्रिकेट मॅचेस असतात किंवा फुटबॉलच्या ज्या मॅचेस असतात त्या लाईव्ह चालू असतात. त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट जे आहे आपल्याला डायरेक्टली बघायला मिळतं. की प्रत्येकाला पॉसिबल आहे का की त्या ग्राउंडवर जाऊन तिथे तिथे बसून आपण क्रिकेट मॅचेस किंवा फुटबॉल बघू शकतो. की जे दुसऱ्या देशात असेल, दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये असेल, तिथे आपण जाऊ शकतो का? नाही. पण जाण्याची गरजही नाही आपल्याला, कारण आपण TVवर ते लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतो की ते ज्या पद्धतीने तिथे खेळत आहे ते ॲज इट इज आपल्याला आपल्या TVवर दिसतं. तर हे कशामुळे पॉसिबल होतं आहे, तर सॅटेलाइट्समुळे, जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत त्यांच्यामुळे. विथ द हेल्प ऑफ मोबाईल फोन्स वी कॅन डायरेक्टली टॉक टू पीपल इन अदर कंट्री. जसे की आपण आत्ताच बघितलं की फक्त एका शहरातले किंवा वेगवेगळ्या शहरातले, राज्यातलेच नाही, तर वर्ल्डमध्ये कुठल्याही कंट्रीमधील व्यक्ती असेल तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात मोबाईल फोन्सद्वारे. द प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर कॅन ॲड्रेस द एंटायर नेशन ॲट द सेम टाईम ओव्हर द रेडिओ और TV. की जे प्रेसिडेंट असतात किंवा प्राईम मिनिस्टर असतात, तुम्ही बघा त्यांचे हे प्रोग्राम्स असतात किंवा ते काही जे मेसेजेस असतात जे सगळ्या लोकांना एकाच वेळेला, पूर्ण देशाला एकाच वेळेला जेव्हा ते काही मेसेजेस देतात, काही सूचना देतात, ते सुद्धा आपण एकाच वेळेला सगळे लोक TV किंवा रेडिओ ह्यांचा यूज करून बघू शकतात. तर हे कशामुळे पॉसिबल होतं, तर हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात ते यांच्यामुळे. आता हे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे असतात ते स्पेसमध्ये सोडले जातात. जसं आपण बघितलं, तर हे स्पेसमध्ये कसे सोडले जातात, आता कुठलीही वस्तू आपण जेव्हा पृथ्वीवरून वरती फेकतो तर ती त्यावेळेला लगेच खाली पडते. का पडते, तर जी ग्रॅव्हिटी असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अर्थवरती अप्लाइड असतो, त्यामुळे कुठलीही वस्तू वरती फेकलेली वस्तू ती लगेच खाली येते, ती वरती जाते का? नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत हे स्पेसमध्ये कसे सोडले जातात, तर त्यासाठी स्पेसक्राफ्ट असतात, रॉकेट्स असतात. बघा, इथे दिलेले आहे तुम्हाला की अशा पद्धतीचे सॅटेलाइट्स असतात. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर लॉन्च इन टू स्पेस बाय मीन्स ऑफ रॉकेट्स. दे आर युजफुल फॉर कम्युनिकेशन. इथे पिक्चर दिसतंय तुम्हाला. अशा पद्धतीचे स्पेसक्राफ्ट किंवा रॉकेट्स असतात, यांच्या थ्रू त्यांना स्पेसमध्ये सोडलं जातं. आता इथे ग्रॅव्हिटी अप्लाय असते अर्थवरती, तरीसुद्धा हे का पॉसिबल आहे, कारण जेव्हा रॉकेट असेल किंवा रॉकेट असेल किंवा स्पेसक्राफ्ट असेल, ज्यांच्या थ्रू आता आपल्याला स्पेसक्राफ्ट सॅटेलाइट्स जर पाठवायचं असेल स्पेसमध्ये, तर त्यासाठी काय होतं, या रॉकेटमध्ये खूप सारं फ्युअल जे असतं ते काय केलं जातं, यूज केलं जातं, बर्न होतं, आणि त्यामुळे जी एनर्जी
क्रिएट होते त्या एनर्जीचा फोर्स एवढा असतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो त्याच्या विरुद्ध तो काम करू शकतो किंवा त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध जाऊन तो वरती जाऊ शकतो, एवढी एनर्जी तिथे क्रिएट होते. जसं या पिक्चरमध्ये दिलं आहे तुम्हाला, जे फायर वगैरे दिसतोय त्याच्या खाली, रॉकेटच्या खाली, तर हे फ्युअल जे असतं ते बर्न होतं आणि अशा पद्धतीचं फायर म्हणजेच एनर्जी क्रिएट होते आणि ते हेल्प करतं त्या रॉकेटला स्पेसमध्ये जाण्यासाठी. आणि मग एकदा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर गेल्यानंतर हे इझिली रॉकेट जे ते स्पेसमध्ये जातं आणि त्यानंतर जो आर्टिफिशियल सॅटेलाईट असतो तो स्पेसमध्ये लॉन्च केला जातो. अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस असते. इन इंडिया वी यूज आर्टिफिशियल सॅटेलाइट्स फॉर कम्युनिकेशन, की आपल्या इंडियामध्ये जे कम्युनिकेशन आपण यूज करतो त्यासाठी आर्टिफिशियल सॅटेलाइट्सचाच यूज केला जातो. अँड दीज सॅटेलाइट्स आर कॉल्ड दी इंडियन नॅशनल सॅटेलाइट्स. आणि त्याचा शॉर्ट फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये दिला आहे. IN म्हणजेच इंडियन आणि SAT म्हणजेच सॅटेलाईट, की इंडियन नॅशनल सॅटेलाईट असा त्याचा तो हे दिलेला आहे शॉर्ट फॉर्म. नेक्स्ट आहे कॅन यू टेलमध्ये बघा खूप सारे 4 असे आपल्याला फेस दिसतात एका मुलीचे, पण तिच्या फेसवरती तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर जे एक्सप्रेशन्स आहेत ते वेगवेगळे आहेत. स्टडी द पिक्चर्स गिवन अबोव, राईट द नेम ऑफ इमोशन दॅट यू सी ऑन ईच फेस इन दी बॉक्स बिलो इट. जसं की फर्स्ट जो तुम्हाला फेस दिसत आहे त्याच्यावरचं एक्सप्रेशन काय दिसतं आहे तुम्हाला, काय वाटत आहे की ती मुलगी कशी असेल, तर हॅप्पी असेल. सेकंड आहे तिला राग आला आहे त्याच्यामुळे ती कशी दिसते, ॲंग्री. थर्ड वन काय दिसते आपल्याला की ती सॅड झाली आहे. आणि लास्ट वन काय की ती घाबरलेली आहे. तर हे तुम्हाला काय करायचे, जे इमोशन्स आहेत ते तुम्हाला त्या याच्यामध्ये बॉक्सेस जे आहेत तिथे नाव लिहायचं आहे. वी कॅन अंडरस्टँड अ पर्सन्स फिलिंग बाय लुकिंग ॲट द एक्सप्रेशन ऑन देअर फेस, की आपण इझिली समोरची व्यक्ती रागावलेली आहे की काय, आनंदी आहे का, हॅप्पी आहे का, सॅड आहे, आपल्याला त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर लगेच कळतं. का तर ते एक्सप्रेशन असतात चेहऱ्यावर त्यामुळे. द एक्सप्रेशन ऑन ए पर्सन्स फेस अँड अदर गेस्चर कम्युनिकेट अ मॅसेज टू अस, की आपण जे कम्युनिकेशन करतो एकमेकांशी बोलतो तर तिथे बोलणं म्हणजे शब्द किंवा आपली जी लँग्वेज असेल ती आपण यूज करतोच, परंतु कुठलीही व्यक्ती तिच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात त्यामुळे देखील आपल्याला गोष्टी कळतात. आता कसं बघा की तुम्ही घरामध्ये बॉलसोबत खेळतात आणि चुकून तो बॉल घरातील कुठल्या तरी वस्तूला लागला आणि ती वस्तू जर तुटली, त्यावेळेला आई जेव्हा तुमच्या समोर येईल तर तिचे एक्सप्रेशन कसे असणार की तिच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळणार की आता ही रागावलेली आहे म्हणून. आणि तुमचा चेहरा बघितला तर कुठलं एक्सप्रेशन असणार की तुम्ही घाबरलेले असणार, कारण तुम्हाला माहिती आहे की आई आता आपल्याला मारणार किंवा ओरडणार. वी रिसीव्ह मेसेजेस ऑर इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन, की असे जे की आपण लँग्वेज तर यूज करतोच कम्युनिकेशनसाठी, परंतु चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघूनसुद्धा आपल्याला कळतं की समोरची व्यक्ती रागावलेली आहे की ती खुश आहे किंवा ती चिडलेली आहे. हे एक्सप्रेशन जे असतात फेसवर ते आपल्याला इझिली कळतात. द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड कम्युनिकेशन. तर ही जी इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते बोलण्यातून असेल किंवा एक्सप्रेशनमधून असेल यालाच कम्युनिकेशन म्हणतात. आणि हेच कम्युनिकेशन मग वेगवेगळ्या प्रकारे होतं, जसं की एक्सप्रेशन थ्रू होऊ शकतं, बोलण्यातून होऊ शकतं, किंवा आपण मोबाईल्स यूज करतो म्हणजेच तिथे काय करतो की एकमेकांशी आपण बोलतो. TV असेल तर तिथे आपण ऐकतो किंवा बघतो. तर एक प्रकारे काय होतं, इन्फॉर्मेशन आपण एकमेकांना एक्सचेंज करतोय की कुठली तरी न्यूज याच्यावरती दाखवली जाते, TVवरती दाखवली जाते, म्हणजेच त्या न्यूज थ्रू त्या TV थ्रू तुम्हाला काय होतं आहे, इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली म्हणजेच काय झालं, कम्युनिकेशन झालं. इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ कम्युनिकेशन. इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट म्हणजेच काय, हेच की रेडिओ असेल, TV असेल, न्यूजपेपर असेल, यांच्या थ्रू देखील आपल्याला काय होते की कुठे काय चाललं आहे, पूर्ण देशामध्ये असेल, तुमच्या सिटीमध्ये असेल. आता आपण प्रत्येक देशात जाऊन बघतो का की तिथे काय चालू आहे, किंवा आपल्या देशामध्ये फिरतो की रोज कुठे काय चाललं आहे, नाही. परंतु 5 ते 10 मिनिट जरी तुम्ही न्यूज चॅनल लावलं तरी तुम्हाला पूर्ण देशात किंवा जगात काय चाललं आहे हे कळतं. किंवा न्यूजपेपर असेल, तो न्यूजपेपर जर आपण वाचतो त्यावेळेला सगळ्या ठिकाणच्या ज्या न्यूज असतात त्या आपल्याला एका वेळेला कळतात आणि इझिली कळतात. तर हेच काय की इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली, यालाच कम्युनिकेशन बोलतात. इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर कन्स्ट्रक्टिंग नॉलेज. तर हे जे इन्फॉर्मेशन असतात ते कशासाठी, आपलं नॉलेज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा आपल्याला नॉलेज मिळण्यासाठी उपयोगी असतं. की देशामध्ये जगात कुठे काय चाललं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला घरात बसून मिळत असते. जसं की आता तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण करतात, तर मोबाईल थ्रू काय होतं आहे, तुमची स्कूलसुद्धा आता ऑनलाईन झाली, म्हणजे तिथे मोबाईलचा यूज होतो आहे. जर मोबाईल नसते तर काय झालं असतं, किंवा इंटरनेट नसतं तर काय झालं असतं, कम्युनिकेशनचे हे इन्स्ट्रुमेंट्स नसते तर काय झालं असतं की तुम्ही स्कूल जी आहे ती पूर्णपणे बंद झाली असते आपली. परंतु हे जे इन्फॉर्मेशन देण्याचे किंवा घेण्याचे एक्सचेंज इन्फॉर्मेशन होतात, हे कम्युनिकेशन जे सिस्टम्स आहेत यामुळे काय झालं, हे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या आहेत. जसं की इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिलं आहे बघा की TV असेल,
त्यानंतर इथे रेडिओ दिला आहे, न्यूज चॅनल जे असतं त्याच्यावरती लाईव्ह टेलिकास्ट जे पण असतील ते दाखवले जातात. तर यामुळे काय होतं, किंवा न्यूजपेपर असेल, या सर्व गोष्टीतून काय होतं आपल्याला की सगळ्या लोकांना एकाच वेळेला ती इन्फॉर्मेशन मिळत असते घरात बसून. Study the pictures on the opposite page in the box below. Write the names of the means of communication that are being used. कुठले कुठले कम्युनिकेशन यूज झाले आहे, कम्युनिकेशनसाठी गोष्टी कुठल्या यूज केल्या त्यांची आपण नावं लिहू शकतो, जसे की न्यूजपेपर असेल, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल. नोट डाऊन द डिफरंट काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन यू कॅन ऑप्टेन फ्रॉम अ न्यूजपेपर. की जेव्हा आपण न्यूजपेपर वाचतो तर त्यातून कुठल्या कुठल्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतात. जसं इथे फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला दिलं आहे की एज्युकेशनविषयी आपल्याला माहिती मिळते. अजून कुठली गोष्ट असते तर हेल्थविषयी असेल, पॉलिटिक्स असेल, त्यानंतर एंटरटेनमेंट असतील, किंवा चालू घडामोडी ज्या असतात की आपल्या देशात काय चाललं आहे, कुठे काय चाललं आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला कशातून मिळते तर न्यूजपेपरमधून मिळते. तर हे काही पॉईंट्स तुम्ही तिथे लिहू शकतात. ॲडव्हान्टेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड मास मीडिया, की याचे फायदे काय. टेलिकम्युनिकेशन आपण जे बोलतो आहे किंवा मास मीडिया असेल तर याचा फायदा आपल्याला काय होतो. तर फर्स्ट पॉईंट आहे, वी कॅन इझिली कॉन्टॅक्ट पीपल फार अवे फ्रॉम अस. जे माणसं आपल्यापासून दूर राहतात, जर सपोज आपले रिलेटिव्ज असतील किंवा आपले फॅमिली मेंबर जे की दुसऱ्या शहरात राहतात किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असतील तर त्यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करणं खूप सोपं होतं मोबाईल्समुळे. किंवा तुम्ही कम्प्युटर नेट्स यूज करूनसुद्धा त्यांच्याशी व्हिडिओ कॉलने बोलू शकतात. तर हे सगळं कशामुळे, टेलिकम्युनिकेशनमुळे पॉसिबल होतं आहे. द टाईम अँड एफर्ट स्पेंड इन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन कॅन बी सेव्ह, की आपला टाईम एफर्ट जे असतात ते सुद्धा आता सेव्ह होतात. ते जसं सुरुवातीला तुम्ही बघाल की कुठल्याही ठिकाणी काही रेकॉर्ड्स वगैरे जर हवे असतील तर ते काय केले जायचे, बुकमध्ये लिहिले जायचे. म्हणजे लिहायला टाईम लागायचा, एफर्ट लागायचे. परंतु आता तसं होतं आहे का की कम्प्युटरच्या मदतीने किंवा लॅपटॉप वगैरे यूज करून आपण काय करतो, इझिली जी इन्फॉर्मेशन असते ती स्टोअर करू शकतो. त्यासाठी आपल्याला कमी टाईम लागतो आणि एफर्टही कमी लागतात. दे हेल्प टू रेज अवेअरनेस अबाउट इश्यूज सच ॲज द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, जेंडर इक्वॅलिटी अँड क्लीनलीनेस. की त्यामुळे काय होतं आहे की अवेअरनेस, वेगवेगळ्या गोष्टींविषयी जी माहिती येते आपल्यापर्यंत पोहोचते. की एन्व्हायरमेंटल बॅलन्स कशासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा तो कसा साधला जातो या गोष्टी आपल्याला कळतात. जेंडर इक्वॅलिटी असेल की स्पोर्ट्समध्ये एखादी मुलगी जी असेल तिला गोल्ड मेडल मिळालं आहे किंवा ती पुढे गेली तर ती न्यूज दाखवली जाते. कशावरती, टी व्हीवरती असेल किंवा न्यूजपेपरमध्ये दाखवलं जातं. त्यामुळे काय होतं की सगळ्यांना हे समजतं की मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता जेंडर इक्वॅलिटी म्हणजे मुलांना आणि मुलींना समान अधिकार आहे. शिकण्याचा असेल, स्पोर्ट्समध्ये असेल किंवा कुठल्याही फॅकल्टीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जर मुलींनाही इंटरेस्ट असेल आणि त्या गोष्टी त्या शिकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सपोर्ट केला पाहिजे. हे सगळ्यांपर्यंत ही माहिती जी आहे ती पोहोचते. क्लीनलीनेस असेल, खूप सारे प्रोग्राम्स असतात जे न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्हीवरती दाखवले जातात की कशा पद्धतीने तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये क्लीनलीनेस ठेवणं कसं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला कशातून मिळतात तर जे कम्युनिकेशन्स होतात किंवा टी व्ही असेल, न्यूजपेपर असेल यांच्यामुळे. पीपल कॅन बी फोरवॉर्न अबाउट नॅचरल डिझास्टर लाईक अ स्टॉर्म, सुनामीज, फ्लड्स. तर बघा जिथे पावसाचं प्रमाण जास्त, पाऊस कंटिन्युअसली 2-3 दिवस पडत असेल तर बघा टी व्हीवरती न्यूजही दाखवले जातात की 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर येण्याची शक्यता आहे. फ्लड्स म्हणजे काय, पूर येणे, पाणी साचलं जातं. तर अशा वेळेला लोकांनी घराच्या बाहेर पडू नये किंवा आवश्यक ती काळजी घ्यावी. स्टॉर्म्स असतील, वादळ असतील, सुनामी येणार असेल किंवा इथे जो भूकंप असेल, अर्थक्वेक आला असेल तर त्याविषयी ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या सूचना असतात लोकांना काय केल्या जातात, टी व्हीद्वारे असतील किंवा न्यूजपेपर्स थ्रू असतील त्या लोकांपर्यंत पोहोचल्या जातात. फोरवॉर्न म्हणजे काय, सूचना, पूर्वसूचना दिल्या जातात. दे बिल्ड अवेअरनेस अबाउट हेल्थ, एज्युकेशनल फॅसिलिटीज, गुड थिंग्स हॅपनिंग इन सोसायटी. की त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की हेल्थविषयी अवेअरनेस कसं असला पाहिजे किंवा एज्युकेशनल फॅसिलिटीज काय असतात त्या प्रत्येकाला कळतात का नाही. अगदी छोटी छोटी गावं असतात तिथपर्यंत खूप साऱ्या फॅसिलिटीज ज्या असतात त्या लोकांना माहीतच नसतात किंवा कुठल्या चांगल्या गोष्टी होतात त्या प्रत्येकाला आपल्याला कळतात का घरात बसून नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशामुळे कळतात तर हे सगळे जे मीडियम आपण वापरतो त्यांच्यामुळे. दे हेल्प इन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स लॉन्च फॉर द बेनिफिट ऑफ पीपल. लोकांच्या फायद्यासाठी ज्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, ज्या लॉन्च झाल्या आहे स्कीम, त्यांच्याविषयी आपल्याला कसं कळणार तर सक्सेसफुली इम्प्लिमेंट ज्या करायच्या असतील गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या असतात, योजना ज्या असतात त्या एकदा लॉन्च झाल्या की त्यांच्याविषयी काय केलं जातं,
न्यूजपेपरमध्ये त्याची ॲड येते किंवा टी व्हीवरती तुम्ही बघतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड येतात. जसं बघा तुम्ही पोलिओची ॲड बघतात, तर ती पोलिओची ॲड म्हणजे काय झालं की हेल्थविषयी अवेअरनेस क्रिएट केला जातो, लोकांना फायदा सांगितला जातो की तुम्ही लहान मुलांना पोलिओ देणं कसं गरजेचं आहे. अवेअरनेस कॅन बी रेज अबाउट मॅटर्स रिलेटेड टू फूड, क्लोथ, शेल्टर, एज्युकेशन अँड हेल्थ. दिस इम्प्रूव्स पीपल्स वे ऑफ लाईफ. तर याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींविषयी आपल्याला माहिती मिळते. मास मीडिया हेल्प इन एक्सपान्शन ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री, की व्यापार कसा चालला आहे, इंडस्ट्रीज कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इझिली कळतात. आता बघा, जसं कुठल्याही गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे तोटेसुद्धा असतात, म्हणजेच ॲडव्हान्टेजेस असतात त्याच्यासोबतच काही डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. तर टेलिकम्युनिकेशनचे किंवा त्या डिव्हायसेसचे डिसॲडव्हान्टेजेस काय ते पण आपण बघणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ द टेलिव्हिजन, कम्प्युटर ऑर मोबाईल फोन्स कॉजेस डिसऑर्डर ऑफ द आईज, इयर्स अँड अ बॅक, की कंटिन्युअसली आजकाल जर बघितलं तर लहान मुलं जे असतात त्यांनासुद्धा मोबाईल हवा असतो. तर कंटिन्युअसली मोबाईलचा यूज केल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो. ते हेडफोन वगैरे लावून गाणे ऐकले जातात किंवा व्हिडिओज बघितले जातात, त्यामुळे काय होणार तर कानही खराब होणार. आणि आता बऱ्याच ठिकाणी कम्प्युटर्सचा वापर होतो कामासाठी, इंडस्ट्रियल एरियाज असतील किंवा कुठल्याही फॅकल्टीजमध्ये आता कम्प्युटर, लॅपटॉप यांचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. तर कंटिन्युअसली बसून काय होतं कम्प्युटरच्या समोर की डोळे तर खराब होणारच आहे, त्यासोबतच आपली बॅक म्हणजे पाठसुद्धा काय होते, त्याचे त्रास आपल्याला जाणवायला लागतात. सायकोलॉजिकल डिसऑर्डर अँड आयसोलेशन एक्सेट्रा आर ऑल्सो पॉसिबल, की सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे चिडचिडपणा होतो लहान मुलांमध्ये बघा, की त्यांना जेवायलाही मोबाईल लागतो, नाही दिला तर ते रडणार. किंवा जे व्यक्ती कंटिन्युअसली सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय, जसं की तुम्ही बघितलं असेल बऱ्याच न्यूजमध्ये ऐकलं की PUBG मुलं खेळतात, त्यामुळे कसे मुलांच्या मनावरती परिणाम झाले याचे पण एक्झाम्पल्स तुम्ही टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये बघितले असतील. त्यानंतर आयसोलेशन, आजकाल प्रत्येक मुलाला असेल किंवा कुठल्याही व्यक्तीला असेल मोबाईलचा एवढा वेळ लागला आहे की दुसऱ्या व्यक्तीशी बोलणंही ते विसरून जातात. किंवा सुरुवातीच्या काळाला जसं जेव्हा मोबाईल नव्हते तर काय केलं जायचं, एकमेकांशी गप्पा मारल्या जायच्या किंवा बाहेर खेळायला मुलं जायचे, परंतु आता तसं होतं आहे का, नाही. तर हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत या सगळ्या डिव्हायसेसचे. वी गेट ऑल सॉर्ट्स ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू टेलिव्हिजन चॅनल्स अँड द इंटरनेट, की टेलिव्हिजन चॅनल्स जे असतात, इंटरनेट्स असतात, त्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन इझिली मिळते. देर आर इन्स्टन्सेस ऑफ दिस इन्फॉर्मेशन बिंग मिसयूज टू डिस्टर्ब द पीस अँड ऑर्डर इन सोसायटी. खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात की ज्या लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या जातात किंवा त्या व्यवस्थित जरी पोहोचवल्या तरी लोक त्याचा वापर जो करतात ते चुकीच्या गोष्टींसाठी करतात, ज्यामुळे सोसायटीमध्ये काय होऊ शकतं, शांतता नष्ट होते किंवा लोकांमध्ये त्यामुळे काय होतो की गोंधळ सुरू होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही न्यूजमध्ये ऐकल्या असतील. तर हा एक डिसॲडव्हान्टेज असतो. त्यानंतर टाईम स्पेंट ऑन वॉचिंग टेलिव्हिजन लीड्स टू दी निग्लेक्ट ऑफ आउटडोर स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस. जसं की आधीच आपण बघितलं की लहान मुलंसुद्धा आता काय करतात, जास्त करून मोबाईल आणि टी व्ही बघतात, त्यामुळे बाहेर जाऊन खेळणं किंवा मैदानावरती जाऊन खेळणं ह्या गोष्टी ते विसरत चालल्या आहे. त्यामुळे फिजिकल फिटनेसचा जो प्रॉब्लेम मोठ्या माणसांमध्ये असू दे किंवा छोट्या मुलांमध्ये असू दे, फिजिकल फिटनेसचा प्रॉब्लेम खूप जास्त दिसायला लागला आहे. दिस हॅज ॲन ॲडवर्स अफेक्ट ऑन फिजिकल हेल्थ. याच्यामुळे सगळ्यांच्याच फिजिकल हेल्थवरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. When Amod, who is in the 5th standard, comes home after school, he visits several websites on his computer. जसा तुमच्यासारखाच एक 5th स्टँडर्डमधला मुलगा ज्याचं नाव अमोद आहे, जो की स्कूलमधून घरी आल्यानंतर काय करतो, कम्प्युटरवरती वेगवेगळ्या वेबसाईटला भेट देतो आणि बघतो तिथे. ही नेवर मिसेस हिज फेवरेट टी व्ही शोज. तो कधीही त्याचे जे फेवरेट शोज असतील, जसं तुम्ही इथे पिक्चरमध्ये बघितलं तर काय बघतोय तो डोरेमोन, तसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून चॅनल्स बघत असाल तसं तो एकही चॅनल त्याचा मिस करत नाही. म्हणजे प्रोग्राम जो असेल, ही प्लेज गेम ऑन हिज मदर्स मोबाईल फोन ऑल द टाईम. त्याच्या मम्मीचा जो फोन आहे मदर्स मोबाईल, त्याच्यावरती कंटिन्युअसली तो गेम खेळतो. ही इज ऑलवेज सिटिंग ॲट होम. आणि बाहेर खेळायला न जाता कंटिन्युअसली तो एका जागेवर बसून काय करतो आहे, मोबाईल आणि टी व्ही बघत बसला आहे. लेटरली हिज ॲपेटाईट हॅज डिक्रीज. याच्यामुळे काय झालं, ॲपेटाईट म्हणजे काय, त्याची जी भूक आहे, म्हणजे आपल्याला जेवायचं असतं, आपल्याला भूक लागते, तर ती भूक त्याची कमी झाली. का, कारण टी व्ही बघण्यात तो एवढा मग्न होतो की त्याला भूक लागली हेही कळत नाही. ही इज ड्राउझी अँड हॅज अ पुट ऑन अ वेट. की ड्राउझी म्हणजे काय, की सतत झोप लागल्यासारखं वाटणं किंवा आळशीपणा, हे सगळं त्याला जाणवायला लागतंय. त्यानंतर बघूया, आमोस मदर इज वरीड अबाउट हिम वेन विल शी फील बेटर. की आमोदची आई हे सगळं बघून खूपच वरीड झाली आहे, तिला चिंता लागली आहे की आपला मुलगा असा का वागतोय. वेन विल शी फील बेटर, तिला चांगलं केव्हा वाटेल, जेव्हा तिचा मुलगा म्हणजे आमोद जो आहे तो टी व्ही बघणं कमी करेल, बाहेर मुलांसोबत खेळायला जाईल.
आणि काय होतं की आपण बाहेर जेव्हा खेळायला जातो त्यामुळे आपली फिजिकल एक्सरसाइज होते आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला भूक लागते. परंतु आपण कंटिन्युअसली जर मोबाईल घेऊन एकाच जागेवर बसलो तर आपल्याला भूक लागणारच नाही आणि त्यामुळे मग फिजिकल प्रॉब्लेम खूपच वाढत जातात लहान मुलांमध्ये सुद्धा. तर हे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मोबाईल कमी बघायचा आहे आणि खेळायचा प्रयत्न जास्त करायचा आहे. तर इथे अमोदची जी आई आहे तिला केव्हा बेटर फील होईल जेव्हा या सगळ्या गोष्टी अमोद करेल की मोबाईल कमी बघेल, टी व्ही कमी बघेल आणि जास्तीत जास्त लक्ष खेळण्यावर असेल किंवा खाण्यावर व्यवस्थित खात असेल तर या सर्व गोष्टींमुळे कुठल्याही आईला काय होईल, आनंद होईल. ऑलवेज रिमेंबर टेलिकम्युनिकेशन डिव्हाइसेस शुड बी यूज प्रॉपरली अँड सेन्सिबल. टेलिकम्युनिकेशनचे जे डिव्हाइसेस आहेत त्यांचा फायदा आहे, परंतु ते आपण प्रॉपरली यूज केले, सेन्सिबली यूज केले तरच त्याचा फायदा आहे. वी मस्ट बी केअरफुल नॉट टू यूज देम एक्सेसिव्हली. एक्सेसिव्हली म्हणजे काय, जास्त प्रमाणाच्या बाहेर ते आपल्याला यूज करायचे नाही आहेत. डू यू नोमध्ये बघायचं आहे ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. वी कॅनॉट सी इच अदर वेन वी टॉक ऑन द टेलिफोन. New communication technology has now made this possible on a mobile phone to see the person we are talking to. की सुरुवातीच्या काळात जे मोबाईल आले त्यावेळेला फक्त कम्युनिकेशन होत होतं. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय की ऑडिओ म्हणजे फक्त ऐकणं आणि व्हिज्युअल म्हणजे काय, बघणं. की सुरुवातीचे जे मोबाईल होते त्यावरती फक्त ऑडिओ म्हणजे एकमेकांना ऐकू शकत होतो, एकमेकांचा आवाज ऐकायला यायचा पण दिसत नव्हतं कोणी एकमेकांना. परंतु आता जे न्यू कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे काय होतं की व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही एकमेकांना आता बघूसुद्धा शकतात. म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन याला बोललं जातं. व्हॉट वी हॅव लर्न इंट्रोडक्शन टू द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की कम्युनिकेशन म्हणजे काय हे आणि ते कुठले कुठले डिव्हाइसेस आपण वापरतो हे बघितलं. यूज ऑफ स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी फॉर टेलिकम्युनिकेशन की टेलिकम्युनिकेशनसाठी कशा पद्धतीने स्पेसमध्ये जे सॅटेलाइट्स असतात ते लॉन्च केले जातात. इंट्रोडक्शन टू मास मीडिया, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दी यूज ऑफ मास मीडिया. तर हे सगळे पॉईंट आपण आपल्या लेसनमध्ये आता बघितले आहे. तर आय होप तुम्हाला लेसनही समजलं असेल आणि खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळल्या असेल की तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा वापर करायचा आहे आणि एक्सेसिव्ह तुम्ही जर वापर केला तर त्यामुळे तुम्हाला काय नुकसान होऊ शकतं हे देखील आपण बघितलं. तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी या लेसनमधून शिकायला मिळालेल्या आहेत. तर लेसन जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.